हॅलो अँड वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. तर आज आहे रक्षाबंधन आणि मी झालेली आहे रेडी आणि आज मी डायसनचा पुरेपूर वापर केलेला आहे. तुम्ही बघू शकता की आज मी कर्ल्स केलेले आहेत आणि हे वाले जे कर्ल्स आहेत ते म्हणजे असं करून करूनच शिकतीये मी. मला एकदम फुल प्रूफ नाही येते, त्याच्यामध्ये पण थोडे थोडे जात आहेत. बट लेट्स सी आजचे केलेले किती वेळ टिकणार आहे ते. सो फायनल जो लुक आहे माझा, मी आज काय वेअर केलेला आहे ते तुम्हाला मी थोड्या वेळातच दाखवते. सो आता जीजू सुद्धा येतील. आल्यानंतर आम्ही दीदीची राखी आणि माझी राखी इथे सेलिब्रेट करणार आहे आणि त्याच्यानंतर मला पनवेलला सुद्धा निघायचं आहे. सो त्याची सुद्धा तयारी, म्हणजे मला लवकर जायचंय. मला मम्मीचे खूप सारे फोन येऊन गेले की तू कधी येतेस कधी येतेस, सगळे वाट बघतायत. सो ऐश्वर्या आली आहे, पृथा येणार आहे आणि मला माहिती आहे की दर्शना दी येणार आहे की नाही, पण ती सुद्धा मोस्टली पिंकाताई सुद्धा येईल, जी माझ्या आत्याची मुलगी आहे. सो लेट्स, जेव्हा पण आमचं रक्षाबंधन असतं तेव्हा आम्ही सगळे भेटतो आणि खूप मजा येते, खूप धमाल येते. सो इथे सुद्धा धमाल होणार आहे. आणि दीदी सूरजला राखी बांधते. त्यासोबतच दीदी, तुम्हाला जर माहिती असेल, तुम्ही आधीपासून फॉलो करत असाल त्यांच्या ब्लॉगला, तर ती आमच्या समोर जे जुळे मुलं राहतात सो त्यांना सुद्धा तिने भाऊ मानलेला आहे. सो त्यांना सुद्धा ती लहानपणापासून राखी बांधते. सो ते सुद्धा येतील आणि ते आल्यानंतर एवढी गडबड आणि गप्पा असतात. तर तुम्हाला इन द ब्लॉग दिसेल की काय काय असणार आहे ते, काय काय ब्लॉग, आजचा मेन्यू काय आहे, सगळ्यांना जेवायला बोलवलेल्या भावंडांना. सो त्याचा मेन्यू काय आहे, आईंनी खूप छान छान तयारी केलेली आहे. सो सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील बघायला. सो स्टे रेडी का? ॲज ऑलवेज भाऊ सर्वात आधी रेडी असतो रक्षाबंधनच्या दिवशी. गिफ्ट रेडी आहे का? सूरजचा आणि दीदीचा मला एक रील काढायचा आहे. सो आता तो आम्ही रील शूट करणार आहे, तुम्हाला दाखवते. त्याचा BTS आणि दीदी सुद्धा आलेली आहे. सो दीदी मस्त दिसते, रेडी झाली आहे. आणि मी सूरजच्या आधी रेडी झाली. सो रील बनवायचा ना दीदीचा आणि मला सूरजचा एक रील बनवायचा आहे. त्याचे BTS दाखवते तुम्हाला. पप्पा पण रेडी झाले. पप्पा रेडी? आई सुद्धा येत आहेत. आणि दीदी तुझा ड्रेस दाखव. आज दीदीने जो ड्रेस घातलेला आहे ना, खूपच जास्त सुंदर दिसतोय. मस्त दिसतोय एकदम. आणि आमचा बाबू काय बोलतोय? बाबू पण ड्रेस एकदम कम्फर्टेबल आहे, त्यामुळे बाबूला पण टेन्शन नाही. लक्षात काय राखी बांधण्यावरच हे होतं. नको बांधू नको. 1 2 3 गो. मला 1 2 3 1 2 3 गो. खूप लेट करता तुम्ही, खूप लेट करता. बोलतच नाहीये, बोलत नाही. अर्धा तर नखातच चाललंय. नखानेच लाव. झालं. राईट बांधली. मस्त क्यूट आहे. मस्त आहे. दे दो. 5 करोड आहे ना? 5 करोड. रेडी. एकदम हिरो आहे यार. व्हेरी नाइस. मॅचिंग आहे. हलका हलका नाही, परफेक्ट मॅचिंग आहे. चलो कसा ठीक आहे.
असं एथनिक वेअर साठी तुला घेतलंय मी. मस्त आहे. खरं वाटतं ना? थँक्यू. पुन्हा खबर हात उपर करायला सांगितलं, असा हात वरती केला, वर गेला. समजदार आहे तो. समजदार इशारा कॉफी आहे. आता इशारा कॉफीच पाचते तुम्हाला सकाळपासून चालू आपल्याला. आम्ही लेटेस्ट वाले नाही. लेटेस्ट आता कबूतरबाजी आहे. दाखवतो कबूतरबाजी आणि अर्जुन कपूर वाला मीम तो. अर्जुन कपूर वाला मला माहिती आहे. हाकला आला. नाही अंडरवर्ल्ड. सुखीरा. ते बंद सुखीरा. आता दोघांनी चांगला चांगला अभ्यास करा आणि चांगल्या नोकरीला लागा. त्याला गरज आहे अभ्यासाची, मला नाही. तुला अभ्यासाची गरज नाही तर नोकरीची गरज नाही का? मी पास झालो ना. दिवा बाजू. एक मिनिट मी तुमच्यासाठी कलर तुम्ही ठरवा तुम्हाला कुठले पाहिजे. कल्पेश तुला जे पाहिजे तुझे. मला डार्क कलर. थँक्यू. डार्क अशा प्रकारे दीदीने नाक मोडली आहे. पप्पा पण आमचे अशा प्रकारे व्लॉगिंग करायला स्टार्ट करणार आहेत. अशा प्रकारे पप्पांची राखी आता बांधून होणार आहे. लवकर लवकर गुड न्यूज आहे. चांगलं जोरात लागलं. थर्ड इयर भी निकालना है. क्रेडिट पे मार. चालता बोलता याचा नमस्कार वगैरे करायचं नाही. तर पप्पा बाकी त्यांच्या आता लवकर गुड न्यूज देणार आम्हाला. अशा प्रकारे प्राचीची गुड न्यूज पप्पांना मिळणार आहे. पप्पांच्या बहिणी पुण्याला असतात, सो त्याच्यामुळे पप्पांना राखी बांधायला आज कोणी नाहीये. बट पप्पा पुढच्या आठवड्यामध्ये जेव्हा जातील पुण्याला त्यांच्या बहिणींना राखी बांधायला, पण तोपर्यंत आम्ही म्हटलं की आज रक्षाबंधन आहे, तर त्यांचा हात तसाच नको राहिला म्हणून दीदी आणि मी राखी बांधतात पप्पांना. फुटबॉल खेळणं बंद झालं. शिकायला शिकलो. सुखी राहा, चांगली. थँक्यू. चांगली बुद्धी दे अजून. चांगली बुद्धी दे. अच्छा. बुद्धी. अजून काय पप्पा? अजून काय गुड न्यूज केला ती देणार ना. वाईनची तयारी झाली आहे जेवायला वाढायची सगळ्यांना. काय बनवलं आहे आज? हे खापराची पुरणपोळी, साधी पोळी, याची कोबीची भाजी आणि मिसळ, मसाले भात. मसाले भात. सो आता हे लोक जेवायला बसतील, मी निघते. चालेल चालेल. सगळे वाट बघतायत. हो ना, तुला पण बराच उशीर होऊन गेला. हा. सो फायनली मी आणि सूरज निघालेलो आहे मम्मीकडे जाण्यासाठी. आणि मला पृथ्वाचा एवढा वेळा फोन येऊन गेलाय, म्हणजे आता भेटल्यावरती पहिल्यांदा ती मला 10 शिव्या घालणार. मी ती नेहमी लेट करते रेडी होण्यासाठी, म्हणून मी तिला सांगितलं 3 वाजेपासून की 3 वाजता रेडी व्हायला गे, मी 4 वाजता तुला घ्यायला येते. आणि मला 5 वाजलेत. सो ऑलरेडी माझं शिव्या खाऊन झालेलं आहे फोनवरती.
बट स्टील मी आता जाऊन पहिले तिला घेते आणि मग नंतर मम्मीकडे जाते. मम्मीचा पण खूप वेळा फोन येऊन गेला, दादा सुद्धा वाट बघतोय, ऐश्वर्या आलेली आहे, ऐश्वर्या सुद्धा वाट बघते. आय डोंट नो अजूनपर्यंत थांबली की नाही, बट लेट सी घरी गेल्यानंतर रिएक्शन कसे सगळे माझ्यावरती चिडणार आहेत ते. बट काय करणार यार, म्हणजे लग्न झाल्यानंतर इकडचं पण बघावं लागतं, तिकडचं पण बघावं लागतं, इकडचं सगळ्या गोष्टी मॅनेज करून मग आता तिकडे चाललेली आहे. बट समजून घेतील आणि आम्ही मजा करू. एवढं टेन्शन कोण ना, तुला जीव नाही घेणार कोणी तुझं. जस्टिफाय करते की कसं सर्व सांभाळावं लागते, काही कुछ नाही बोलते, सबको समजते. समझदार को इशारा कॉफी. सो काकी आणि पृथा आलेले आहेत. का मला कुठे गेली ती, किती लेट ग, खूप वाट पाहिजे मी. मी ते म्हटलं शिवाय घालणार आहे पृथा. भेटलं जास्त 1-1.5 तास झाला मी तुला आवरायला वेळ लागतो ना, म्हणून मी म्हटलं की तुला वेळ देऊया आवरायला थोडा. 3:30 वाजता मी आवरून बसले. 3:30 मला असं वाटलं तू झोपलेली. मी कशाला झोपते, नाही आवरून झोपलेली. वाट बघत बघत आवरून आपण ना झोपत. अजून आवरलं नाही तू स्वतःनी. नुसती फोन वरती ओरडते, अजून का नाही आले, अजून का नाही आले, किती वेळ. अरे बापरे, मस्त दिसते. साडी कोणी नेसवली, मावशी तू कधी शिकणार. आता लवकर मम्मीकडून ट्रेनिंग घेणार आहे मी. मी हलतो. हे तुला कॅट्स आवडतात म्हणून कॅट, कॉफी आवडते म्हणून कॉफी, फॉर गुड लक, काय हाय तिथली. आणि तुला ह्याच्यामध्ये जास्त आहे ना कस्टमाइज केलं. तरी ती येणार आहे. बिचारे या लोकांना कपल फोटोशूट करायचंय, फोटोज काढायचे. आणि इकडे बघा मध्ये येऊन कसा बसलाय. हा सगळ्यांना वाटत असेल काय चाललं आहे. पृथानी खास सूरज साठी घरून जाऊन मसाजर घेऊन आली आहे. चांगलंय. एका मिनिटात कळालं. मस्त आहे. सबको 15-15 मिनिट मिलेगा. गूगल पे फटाक से आना चाहिए. किती 10 रुपये ना. 50 रुपये. मागून 50 रुपये मागितले. जब तक ये ब्लॉग पहुंचेगा तब तक आ जाएगा 500 रुपये तक. तुला पण करायचंय का. प्रोग्राम आहे. काय होतंय का. होई होते फुल जोरात फुल जोरात. मग मॉल मध्ये ते मग कुठे आहे का. कुठे चेअरचे ते मागे पालन वगैरे पण दाखवून. अरे बाबा ती खुर्ची फाकायची. पाय देतो रे जवळ.
व्हॅलेंटाईन्स डे गिफ्ट चार्जेस आपने बताया 100 रुपए चार्जेस है। अपने को फ्री ना विस्की को फ्री। ये हाय मामा कसं आहे किती दोन नंतर होय मम्मी ये इकडे आहे मम्मी कोणी बांधली तिथे ठेवली तुम्ही? मी जात नाही ना. मग पाठवत का नाही? कोणाकडे पाठवणार? कुरिअर नाही. आ जाओ चलो. मागच्याच साडीची यावर्षी मोडलीये. सुखी समाधानी आनंदी राहा दुसरं काय. मग बरोबर आहे ना. आनंदी राहा. तू एज बढ़ रहा है तो तू लकी भी होते जा रही है ना. जैसे जैसे मागच्या वेळी पण मी यावर्षी घडी मोडलीये. खूप 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 मोठा हो निखिल. मैं गिफ्ट दो रंग दे फॉर यू. बघ तुला आवडतं का? दिवा ठेवण्याचं ते मी ठेवते बाळा. तुलाच नाही बरोबर. या मी ठेवते. दे गं. दे आपली टायमिंग नाही घे. अनु तू पण टायमिंग. कळत नाही. बॉक्स में बॉक्स. सुपर आहे का? पाणीची नाही. डायरेक्ट एक घेऊन जाऊ शकतो. जिमचंच आहे ना हे? पाणी बाहेर नाही. फायनली मी पोहोचली आता घरी. रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि आज माझा पूर्ण दिवस जो गेला आहे तो फिरण्यामध्येच गेला. तो गप्पा मारण्यामध्ये गेलेला आहे आणि इतकं मज्जा आली आज. म्हणजे रक्षाबंधन असेल किंवा भाऊबीज असेल तेव्हा खूप मजा असते. कारण काय इथे जिजू येतात, ती समोरची पोरं येतात, त्याच्यानंतर दीदी असते आणि इथे रक्षाबंधन होतं. इथे रक्षाबंधन झाल्यानंतर माझ्या घरी रक्षाबंधन होतं आणि यावेळेला तुम्ही बघितलं असेल तर पृथा आलेली होती, काकी काका होते, आत्या मामा आलेले आणि आत्याची मुलगी दर्शनाताई ती सुद्धा आलेली होती. सो आम्ही इतक्या गप्पा मारल्या आणि पिंकाताईला मी बऱ्याच दिवसानंतर भेटले. सो त्याच्यानंतर मला खूप म्हणजे खूप मनसोक्त आम्ही सगळ्यांनी गप्पा मारल्यानंतर जेवलो सुद्धा आणि फायनली मी आता घरी आलेली आहे. सो दिवस खूप छान गेला. तुम्ही बघितला असेल तसा की मस्त गेला. सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं आणि मी आज तेच बोलत होते की जेव्हा फेस्टिवल्स असतात तेव्हा हीच एक मजा असते की ॲटलिस्ट फेस्टिवलच्या कारणाने तरी आपण एकमेकांच्या घरी जातो, एकमेकांना भेटतो, एवढा वेळ गप्पा मारतो. सो तो एक खूप छान अनुभव असतो आणि खूप छान गोष्ट आहे ती. सो थँक गॉड आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये एवढे सगळे फेस्टिवल्स आहेत. सो त्याच्यामुळे आपण एकमेकांच्या घरी जाऊ शकतो, सगळ्यांना भेटू शकतो. खूप आवडतं. तुमची राखी पौर्णिमा कशी गेली, तुमची राखी कशी होती तुमच्या भावासोबत ते नक्की मला कमेंट्स. अशा प्रकारे आजचा ब्लॉग मी इथे संपवते. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, गुड नाईट अँड कीप स्माइलिंग.